भरगाव तालुक्यातील आमडदे शिवारात शनिवारी दुपारी विजेच्या तार तुटून झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून लिंबू बागेचे मोठे नुकसान झाले। या आगीत शेतकरी ईश्वर श्रावण पाटील यांच्या शेतातील अंदाजे 20 ते 25 लिंबूची झाडे जळून खाक झाली असून उर्वरित झाडांनाही आगीची झळ बसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले। आमडदे शिवारातील शेत गट क्रमांक 290/1 मधील शेतात दिनांक 16 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजेच्या सुमारास अचानक विजेच्या तार तुटून शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या पडल्याने शेतातील कोरड्या गवताने पेट घेतला आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले। यात लिंबू बागेतील अनेक झाडे जळून खाक झाली। या शेतात एकूण सुमारे 600 लिंबूची झाडे असून त्यातील अंदाजे 25 ते 30 झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। विशेष म्हणजे जळालेली झाडे सरासरी 14 ते 15 वर्षांची असल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसलाय। आगीच्या उष्णतेमुळे शेजारील अनेक झाडेही मुरझावल्याचे दिसून आले। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। अग्निशामक कर्मचाऱ्यांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने उर्वरित लिंबू बाग वाचली, अन्यथा संपूर्ण बाग जळून खाक झाली असती। सध्या बाजारात लिंबाला मोठी मागणी आणि चांगला भाव असताना अचानक घडलेल्या या घटनेमुळे शेतकरी ईश्वर पाटील मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत। दरम्यान संबंधित विभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे।